वेस्ट इंडिजमधल्या अँटिगाचं व्ह्यू रिचर्ड स्टेडियम सज्ज झालंय दोन आशियाई फौजांमधल्या 2020 लढाईसाठी। 2020 विश्वचषकाच्या सुपर 8 साखळीत भारत आणि बांगलादेश संघांमधला सामना आज अँटिगाच्या रणांगणात खेळण्यात येतोय। सुपर 8 मधल्या सलामीच्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा पराभव केला असून बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडून हार स्वीकारावी लागली। त्यामुळे बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकला तर भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म होऊ शकतं। पाहूया क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा खास रिपोर्ट। भारतीय संघाच्या सुपर 8 फेरीतल्या पहिल्या सामन्यातल्या विजयाने एक उत्तम सुरुवात झालेली आहे, परंतु आता सामना बांगलादेश विरुद्ध आहे। बाहेरून असं वाटतं बांगलादेश त्यात काय, भारतीय संघ नेहमीच त्यांना हरवतो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 17 वर्षापूर्वी याच वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये बांगलादेशनी भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला होता। तेव्हापासनं बांगलादेशचे खेळाडू नेहमी असं समजत आलेले आहेत की भारतीय संघाला आपण कधी हरवू शकतो। त्यामुळे भारतीय संघ हा दुसरा सामनासुद्धा अजिबात हलक्यात घेणार नाही। बांगलादेश संघाला पाण्याबाहेर नाकच काढून द्यायचं नाही, अशा पद्धतीचा खेळ करायचा प्रयत्न भारतीय संघ करेल असा माझा अंदाज आहे। मान्य आहे की बांगलादेश संघामध्ये काही दर्जेदार खेळाडू आहेत, शकीबुल हसन आहे, मेहमूदुल्लाह सारखे अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत, लिटन दास सारखा खेळाडू आहे, तांजीन सारखा खेळाडू आहे, मेहदी हसन मिराज सारखा खेळाडू आहे, मुस्तफिजुर सारखा लेफ्ट आर्म फेस बॉलर आहे ज्याला भरपूर T20 क्रिकेटचा अनुभव आहे। हे सगळं जरी मान्य केलं तरी आत्ताच्या घडीला सुद्धा भारतीय संघाची बाजू ही उजवी धरता येईल। फक्त दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला लागणार आहे, अर्थातच सलामीची बाजू, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना थोडासा धोका पत्करून मोठे फटके मारायचा प्रयत्न या सामन्यामध्ये करायला लागेल। भारतीय संघाच्या दृष्टीने बॅटिंग चांगली होणं हे पुढच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता सलामी चांगली जर का झाली तर त्याचा फायदा हा धावफलकाला होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।